नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल। आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये। चला तर मग ऐकूया। पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते, प्रकरण 5वे, आर्यांचा परस्परांतील संघर्ष, पॉइंट 5चा उर्वरित भाग ऐकूयात पुढीलप्रमाणे। महाभारताच्या आदिपर्वात जी विश्वोत्पत्तीची कथा दिली आहे ती काहीशी निराळ्या स्वरूपाची आहे। ती खालीलप्रमाणे आहे। वैशंपायन म्हणाला, स्वयंभूला नमस्कार केल्यानंतर देव आणि इतर वस्तू मात्र ही कशी निर्माण केली व त्यांचा नाश कसा होतो याबद्दल नक्की माहिती मी तुम्हाला सांगतो। मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह आणि ऋतू हे ब्रह्मदेवाचे 6 मानसपुत्र होत। कश्यप मरीचीचा मुलगा होता। विश्वातील जीवजीवाणू कश्यपापासून उत्पन्न झाली। दक्षाला श्रेष्ठ दर्जाच्या 13 कन्या झाल्या। अदिती, दिती, दानू, कला, दानायू, सिनुका, क्रोधा, प्रधा, विश्वा, विनता, कपिला, मुनी, कद्रू या मुलींना असंख्य वीरपुत्र आणि नातू झाले। वृत्तीने शांत व तपाने तेजस्वी असा कीर्तिवंश ऋषी दक्ष याचा जन्म ब्रह्मदेवाच्या उजव्या हाताच्या अंगठ्यापासून झाला। त्या मुनीच्या पत्नीचा जन्म ब्रह्मदेवाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यापासून झाला। दक्षाला त्या पत्नीपासून 50 कन्या झाल्या। त्यापैकी 10 कन्या त्याने धर्माला दिल्या, 27 कन्या इंदूला म्हणजेच सोमाला दिल्या आणि स्वर्गीय पद्धतीप्रमाणे 13 कन्या कश्यपाला दिल्या। पितामहाचा वंशज मनु हा देव व सर्व वस्तुमात्रांचा शास्ता होता। तो त्याचा म्हणजे कोणाचा हे स्पष्ट नाही मुलगा होता। 8 वसू त्याचे पुत्र होते। त्या 8 पुत्राची माहिती सांगतो। ब्रह्मदेवाची उजवीकडील छाती विभागून त्यातून तेजस्वी धर्म मनुष्याचे रूप घेऊन उत्पन्न झाला। धर्माने अखिल मानवजातीसाठी आपल्याबरोबर सुख आणले। त्याला 3 तेजस्वी पुत्र होते, ते म्हणजे सम, काम आणि हर्ष, म्हणजे शांती, प्रेम व आनंद होत। ते सर्व प्राणी मात्र आनंद देतात आणि आपल्या शक्तीच्या जोरावर ते जगाचे पालन करतात। मनुची मुलगी अरुषा ही त्या ऋषींची पत्नी होती, ज्यांच्या कर्तृत्वाची छाप जगावर पडली होती। असे ब्रह्मदेवाचे आणखी 2 मुलगे होते, धात्री व विधात्री ही त्यांची नावे होत। ते मनुजवळ राहत होते। सौंदर्यशाली देवता लक्ष्मी ही त्यांची बहीण, कमळ हे तिचे घर, आकाशात भ्रमण करणारे घोडे हे तिचे मानसपुत्र होत। चराचर वस्तूंना अन्न खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी परस्परांना खाल्ले, त्यामुळे चराचर वस्तूंचा नाश करणारा अधर्म उत्पन्न झाला। त्याची बायको निरित्ती, आणि म्हणून राक्षसांना निरित्त म्हणजे निरित्तीची संतती असे म्हणतात। तिला भयानक स्वरूपाचे 3 मुलगे होते, भय, महाभय आणि चराचरांचा शेवट करणारा मृत्यू। त्याला ना पत्नी ना एखादा पुत्र, कारण तो अंत करणारा आहे। प्रचेतसाचे 10 मुलगे मोठ्या ऋषीप्रमाणे मोठ्या वैभवात जन्मले होते। ते फार सद्गुणी व पवित्र होते अशी त्यांची कीर्ती होती। त्यांच्या तोंडातून बाहेर निघत असलेल्या अग्नीने त्यांनी तेजस्वी प्राणी पूर्वी जाळले होते। त्यांच्यापासून दक्ष प्रचेतस उत्पन्न झाला। दक्षापासून जगाचे पितर आणि हे प्राणी उत्पन्न झाले। मुनी दक्षाने विरिणीबरोबर संभोग केला तेव्हा त्याला स्वतःप्रमाणे धर्माचरणात निष्ठावंत असलेले 1000 मुलगे झाले। सांख्याचे अद्वितीय तत्त्वज्ञान जे निर्वाण ते नारदाने त्यांना सांगितले। संतती उत्पन्न करण्याची इच्छा झाल्यावरून प्रजापती दक्षाने पुढे 50 कन्यांना जन्म दिला। त्याने त्यापैकी 10 कन्या धर्माला दिल्या, 13 कन्या कश्यपाला दिल्या आणि 27 कन्या की ज्या वक्तशीरपणा पाठन यात फार काळजी घेत होत्या त्या इंदूला म्हणजेच सोमाला दिल्या। 13 पत्नींमध्ये अत्यंत श्रेष्ठ दर्जाची त्याची पत्नी दाक्षायनी हिच्यापासून मरीचीचा मुलगा कश्यप याला इंद्र, अत्यंत उत्साही आदित्य आणि विवस्वत हे झाले। बलिष्ठ यम वैवस्वत या नावाचा मुलगा विवस्वताला झाला। ज्ञानी व सामर्थ्यवान मनु आणि कीर्तिवान यम असे 2 मुलगे मार्तंडाला झाले। हा शहाणा मनु सन्मार्गी होता, त्याच्या नावाने वंश चालू झाला। ब्राह्मण, क्षत्रिय आणि इतर मनुष्ये ही या मनुपासून उत्पन्न झाली। हे राजा, क्षत्रियांशी संलग्न असे ब्राह्मण आणि इतर मनुष्ये ही या मनुपासून उत्पन्न झाले। मनुच्या मुलापैकी जे ब्राह्मण होते त्यांनी देव व वेदांग यांना कवटाळले। वेण, धृष्णू, नरिशांत, नभग, इक्ष्वाकू, कुरूप, सर्यती, इला, प्रिषर्द आणि नभगरिष्ठ अशी 10 मुले मनुला होती। प्रिषद्र हे 9वे मूल क्षत्रिय कर्माची आवड असणारे होते।
मनूला आणखी 50 मुलगे होते, पण आपणाला माहीत आहे की ते सर्व मुलगे आपापसात झगडून नाश पावले. सरतेशेवटी शहाणा पुरुरव इलापासून जन्मला. आपणाला माहीत आहे की इला ही पुरुरवाची आई व बाप अशी दोन्ही होती. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.